आवडते युवकांनो झेप द्या दिशा तुम्हा शरण या उक्तीप्रमाणे सत्यजित संजयजी राग साहेब खरं म्हणजे दीपक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नानांची आठवण होते. स्वर्गीय मंत्री सन्माननीय आमच्या सर्वांचे आदर्श स्फूर्ती आणि प्रेरणास्थान शंकररावजी राग साहेब ज्यांनी वंजारी समाजातील पहिलं मंत्रीपद भूषवलेलं आहे, त्यांचेच आदर संस्कार त्यांचीच प्रेरणा आम्हाला आहे. नंतर आमच्या काकी म्हणजे आमच्या कृष्णाताई राग आणि त्यांचे चिरंजीव संजयजी राग आणि त्यांची पुढची तिसरी पिढी आज सत्यजित यांचा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद होतो. कारण या कुटुंबामधील एक फॅमिली मेंबर सारखा मी सुद्धा मागील 30-35 वर्षापासून लहानपणापासून जोडल्या गेलेलो आहोत. अत्यंत सुंदर आम्हा सर्वांना आमच्या पूर्ण परिवाराला नाही तर सर्व समाज बांधवांना मायेची प्रेमाची स्नेहाची ऊब देणारं हा राग परिवार आहे. आणि राग परिवारामध्ये आल्यानंतर आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होतो. कारण या परिवाराने आनंदाची पेरणी केलेली आहे, माणूस पण जपलेला आहे. आज तळागाळातील सर्वसामान्य माणसं मी पाहतोय, चव्हाण सारखी माणसं त्यांना पण 30-35 वर्ष झालेली आहेत. म्हणून या कॅम्पसमध्ये जो माणूस आला तो माणूस आपल्या या परिवाराशी अत्यंत घट्ट नात्याने जोडला गेलेला आहे. आमच्या या ठिकाणी ईश्वरजी बिलोरे साहेब आहेत, ऍडव्होकेट. आमचे भाचे सनी जो बीएमएस डॉक्टर आहेत, दुसरे भाचे आहेत, माझा मुलगा आहे आणि आम्ही सर्व मित्र परिवारासह आज सत्यजितच्या वाढदिवसानिमित्त आलेलो आहे. खरं म्हणजे आज संपूर्ण भारतामध्ये एक आनंदाचा पर्व आहे, दिवाळी पर्व. एक मंगलमय वातावरण आहे आणि या मंगलमय वातावरणाच्या दिवशी आज भयांचा वाढदिवस आलेला आहे. आज संपूर्ण मनामनात दिवाळी, घराघरात दिवाळी. दीपाच्या तेजाने मनातील ईर्ष्या द्वेष निघून जातोय आणि लख प्रकाशामध्ये आम्ही प्रेमाच्या धाग्यामध्ये घट्ट बनतोय. आज ही दिवाळीच्या पावन अवसरावर सत्यजित भयांचा वाढदिवस. आई वडिलांनी फार नाव शोधून ठेवलं सत्यजित, तुझं नाव सत्यजित आहे. संजय सर सुद्धा तसेच होते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या प्रमाणे राग साहेबांचा, संजू भाऊंचा, आमच्या आई म्हणजे तुमच्या ज्या मातुश्री आहेत अनुराधाताई, त्यांची सुद्धा तुम्हाला खूप चांगली भक्कम अशी साथ आहे. त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिलेले आहेत आणि या परिवाराला एक मोठा वारसा आहे. अशा वारसा परिवारामध्ये आपण पुढील तिसऱ्या पिढीमध्ये अत्यंत डॉक्टर म्हणून जी वैद्यकीय सेवामध्ये पाऊल टाकलेलं आहे आम्ही पाहत आहोत. शासकीय दवाखान्यामध्ये असेल, इथं आल्यानंतर इजी आणि मस्त व्यस्त तुमचा स्वभाव मला भावतो. तुम्हाला खूप काही गोष्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये हळूहळू तुमच्या पण आम्हाला लाभणारच आहेत. परंतु सत्यजित भैया एका चांगल्या खानदानी परिवारातील तू तिसऱ्या पिढीचा वारसदार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अभि तो नापी आहे असली उडान बाकी आहे. या उक्तीप्रमाणे सत्यजितने आम्हाला आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे. खूप अत्यंत आयडियल, आदर्श आणि आयकॉन कमी वेळामध्ये खूप वेगानं झपाट्यानं कामात त्यांनी सुरुवात केलेली आहे. अशा माझ्या जवळच्या स्नेही मित्र परिवारामधील सत्यजित भैयाला वाढदिवसानिमित्त परमपिता निर्माता ईश्वर भगवान बाबा आपण ज्यांना मानतो, मी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो. हॅपी बर्थडे टू यू.